ठीक है, चलो. So once again, so here in a beta, so see this is actually the cerebrum. In that you can see the two cerebral hemispheres, and what points we have covered beta. Then this is what actually, what is this? It is the median. So here see, it is a deep median longitudinal fissure which divides cerebrum into right and left what beta cerebral hemispheres. बराबर, तर हे झालं आहे ते. After that what we have studied again in this gyri and sulcus they are present. See, हे मी केव्हाचं मला ना तुम्हाला सांगायचं होतं की actually here you can see, you know ना one thing beta, that right side of the brain it controls our left side वाला activities and left side of the brain it controls the right side activities, right? So here they are saying now, although this is a cartoon but it is showing, it is giving you one hint, you know. So इथे काय बोलतात आहे की this is one cerebral hemisphere, this is another cerebral hemispheres, है ना. जरी हे दोन असतील पण तरी सुद्धा तुम्ही जे याचे कार्टून आहे त्याच्यामध्ये बघू शकता दोघं एक दुसऱ्यापासून नाराज आहेत, राईट. आणि मग ह्या दोघांमध्ये जर भांडण असेल, जस्ट कार्टूनची गोष्ट सांगते, जर दोघांमध्ये जर कुणामध्ये भांडण असेल तर तिसरा मध्ये, त्याला पण मध्यस्थी बोलतो, मीडिएटर बोलतोय, तर तो काय करतो, ह्या दोघांची जी भांडणं असतात तर त्याला जे येतं ते कमी करतात, है ना. सो हिअर बेटा बिटवीन दीज टू, इथे काय भांडण वगैरे नाही आहे बट ओनली द कार्टून इज देअर. सो हिअर यू कॅन सी हू इज ही बेटा. He is actually the great mediator known as what? Corpus callosum. Known as what? Corpus callosum it will be. ठीक है. So what this corpus callosum is saying बेटा, we need to work together. दोघांना काय करायचं आहे? Together work करायचं आहे तर. So here आहे ना बेटा, actually हा corpus callosum रिअल मध्ये काय असतो तर ते सांगते बेटा. आता हा जो इथं ब्रेन आहे, तर ब्रेन आहे, इट मीन्स या तर नर्वस टिश्यू असते या तर नर्व्स, आणि कोण असतात? नर्व्स असतात. सो हा जो कॉर्पस कॅलोझम आहे ना, तर हा काय करतो, यू नो, इट इज ॲक्च्युली, यू कॅन सी हिअर, एक सांगते तुम्हाला, दिस वन, सी दिस डायग्राम, और बिफोर दॅट यू कॅन सी, यू नो बेटा, दिस इज अ जनरल स्ट्रक्चर ऑफ नर्व, है ना. न्यूरॉन जे आहे तर त्याचे एक जनरल स्ट्रक्चर आहे. You know in this structure beta, cyton is there, dendrites are there, axon is there, axon terminal is there, है ना. हे आपण नंतरहून डिटेल मध्ये परत घेणार आहे. ओनली हेअर वॉट, नर्व इट इज वॉट बेटा, और न्यूरॉन इट इज वॉट बेटा, इट इज इलॉन्गेटेड स्ट्रक्चर. ठीक आहे, इलॉन्गेटेड स्ट्रक्चर असतं. वेन यू सी दिस डायग्राम, इन दिस डायग्राम दिस इज वेंट्रल साइड ऑफ द ब्रेन, बरोबर. या वेंट्रल साइड ऑफ ब्रेन मध्ये यू कॅन सी बेटा, हे मध्ये इथे काय झालेलं आहे, पार्टिशन पडलंय, दिसलं का बेटा, पार्टिशन आलंय. मीन्स दिस इज वॉट? सेरिब्रल हेमिस्फियर. दिस इज वॉट? सेरिब्रल हेमिस्फियर इट इज. नेक्स्ट थिंग इट इज वॉट बेटा, यू कॅन सी व्हॉट आर दीज आर द ट्रान्सवर्स नर्व्स. हे काय बेटा, दीज आर नर्व्स. हे दिसतंय बेटा, लॉंग 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 लॉंग, हे काय असणार आहे, नर्व्स आहे. अँड व्हॉट यू आर सेइंग बेटा, दॅट इज ट्रान्सवर्स आहे. या इकडून इकडे, इकडून इकडे असे ट्रान्सवर्स जातात. असे गेलं तर लॉंगिट्युडनल, आणि असे गेले तर काय असणार आहे, ट्रान्सवर्स आहे. सो ट्रान्सवर्स नर्व्स, अँड दीज ट्रान्सवर्स नर्व्स यू कॅन सी, हे जे मध्ये दिसतंय बेटा, दिस इज वॉट? अ बँड, है ना. त्यांचं काय घेतलं, एक बँड. सो बँड ऑफ ट्रान्सवर्स नर्व्स, इट इज वॉट बेटा, इट विल बी ॲक्च्युअली द कॉर्पस कॅलोझम. सो व्हॉट इज बँड ऑफ transverse nerve fibers? It is what beta? It is corpus callosum. Corpus callosum, it is the great mediator between the two cerebral hemispheres, बरोबर. So corpus callosum जो असतो बेटा, so it is, you will use the word as commissure. What word you will use बेटा? commissure. commissure and fissure मध्ये डिफरन्स आहे. commissure and fissure मध्ये डिफरन्स. fissure काय करते, it divides, and what commissure will do, it will join, है ना. सो हे जे ते दोघांमध्ये डिफरन्स येतं. सो व्हॉट इज कॉर्पस कॅलोझम? इट इज अ थिक बँड ऑफ ट्रान्सवर्स नर्व फायबर्स. सेकंड थिंग व्हॉट बेटा दे आर सेइंग, कॉर्पस कॅलोझम इज टिपिकली सीन इन वेअर? मॅमेलियन ब्रेन. in the, it is the largest commissure of the brain. कॉर्पस कॅलोझम ब्रेन मध्ये सगळ्यात लार्जेस्ट आहे. अजून पण कमिशर्स येतील, डायन्सेफेलॉन एक्सेट्रा, तिथे पण दोन गोष्टींना जॉईन करणारा जो असतो, इट इज व्हॉट? कमिशर ओनली. बट इन द फुल ब्रेन
Which commissure is the largest one? It is the corpus callosum. Why? Because it is connecting the two largest parts. Largest part कौन है? cerebrum है. मग त्याला connect करायचं तर of course commissure will also be what beta? It will also be the largest only, right? So like that. Has an anterior and posterior fold called. आता इथे बघा. हे जे आहे ना तर दे आर सेइंग गेन्यू और जेन्यू अँड व्हॉट बेटा स्प्लेनियम रिस्पेक्टिवली. ऑल दीज आर नॉट गिवन इन एनसीईआरटी. काहीच नाही आहे. सो हे काय बोलतात आहे, ही जी कॉर्पस कॅल्युझम आहे बेटा, कॅलोझम आहे, कॉर्पस कॅल्युझम हा जो थिक ट्रान्सवर्स बँड येतोय तर थोडं फक्त इमॅजिन करावं लागेल. ह्या बँडमध्ये जे आहे तर अँटेरियर आणि पोस्टेरियर थोडेसे फोल्ड्स येतात आहे. एंटेरियर जो फोल्ड असेल इट इज नोन ॲज वॉट जेन्यू अँड पोस्टेरियर साईडने जो फोल्ड येईल इट इज नोन ॲज वॉट स्प्लेनियम. हे डिरेक्टली लर्न करायचे. सो काय घेतोय बेटा आपण, एक तर कॉर्पस कॅलोझम आहे. कॉर्पस कॅलोझम ती काय बेटा, इट इज द थिक बँड ऑफ ट्रान्सवर्स नर्व फायबर्स. Next what beta, its anterior fold it is what, genu. Its posterior fold it is what, splenium it is. ठीक है. Injury to the right cerebrum affects functioning of the left side of the body. बरोबर. राईट सेरिब्रमला जर इंजुरी झाली तर कुठल्या साईडमध्ये प्रॉब्लेम येणार आहे, लेफ्ट साईड. लेफ्टला झाली तर कुठे जाईल, राईटमध्ये. सो इट इज लाईक दॅट. ओके बेटा, इथपर्यंत लक्षात आलंय काय घेतलेलं आहे. Now next one, see beta, if you see this diagram, आता मगाशी पण एक डायग्रामची आपण प्रॅक्टिस केली होती. Now this is also another diagram in which you have to practice. In this diagram है ना बेटा, see the position of corpus callosum. हा वाला पार्ट है ना बेटा, this वाला पार्ट, see this one, this is actually corpus callosum. दिसला का बेटा, हा वाला जो पार्ट है this is what, corpus कॅलोझम असणार आहे. व्हॉट इज दिस पार्ट, दिस अख्खा वाला पार्ट कोण आहे, सेरिब्रम है ना. व्हॉट इज दिस बेटा, दिस इज सेरिबेलम. सेरिबेलमच्या पुढे हा कोण येतोय, पॉन्स आहे. नंतर कोण येतोय, मेड्युला ऑब्लॉंगेटा. नंतर कोण आहे, स्पायनल कॉर्ड आहे. इथे हा कोण असेल बेटा, इथे डायन्सेफेलॉन. मिडब्रेन हा इथे, मिडब्रेन हा डायन्सेफेलॉन, कारण याचंच एक्सटेन्शन इकडे जात आहे. कोण आहे इथे, पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँडच्या समोर कोण घेतो आपण, ऑप्टिक चायस्मा. व्हेरी गुड. क्रॉसिंग ओव्हर झाली तर ऑप्टिक चायस्मा आहे. इझी ना बेटा. चल नाव नेक्स्ट इट इज. इथे ना असं इम्पल्स असं वर्क होताना दिसत होतं, आता नाही दिसत आहे. चलो तर आता इथे ना बेटा यू कॅन सी देअर आर टू टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. दीज आर द न्यूरॉन्स है ना. सो न्यूरॉन्समध्ये काय बोलतात आहे, देअर आर टू टाइप्स. One it is myelinated, another it is what, non-myelinated. एक कौन है बेटा, myelinated, दूसरी कौन है, non-myelinated. ठीक है. Now what is myelin? Myelin काय असते, it is a sheath, insulating sheath it is, है ना. So see here, here this part it is what बेटा, बोलो हा पार्ट कौन असणार है, that is cyton. हा ये this one part, हाँ this part it is cell body और what बेटा, it is cyton. Cyton's extensions, these are what, dendrites है ना. Dendrons and what beta, dendrites are there. These are small extensions. This one it is what, the large extension, it is known as what, axon. And then these are what, axon terminals. Axon काय झाले, terminals है ना. And how these axon terminals, they are swollen. Swollen दिसले का बेटा, एक्झॉन टर्मिनस कसे दिसतात आहे, स्वोलन बॉडीज आहेत मध्ये. ओके, टिलोडेंड्रॉन्स आपण बोलूया त्यांना. नेक्स्ट थिंग बेटा, व्हॉट इज द डिफरन्स इन दिस अँड दिस. सो काय दिसतंय की इन दिस मायलिनेटेड न्यूरॉन यू कॅन सी दिस शीथ इज देअर. कॅन यू सी दिस वाला शीथ, दिस इज मायलिन शीथ. व्हॉट इज दिस, myelin sheath. It is present here whereas it is absent here. ठीक आहे. आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे बेटा, that two types of neurons are there. One it is what बेटा, myelinated. Another it is what, non-myelinated. So myelinated means myelin sheath is there. Non-myelinated means myelin sheath is not there. Now why we have taken this? बिकॉज बाळांनो माझ्याकडून एक पॉइंट राहिलेला आहे अबाउट कॉर्टेक्स अँड मिड्युला. सी दिस डायग्राम.
मग अशी मावशी आल्या ना, तर ते म्हणून ते मध्येच हे राहिलं. इन दिस आहे ना बेटा 2 parts आर देअर, वन इट इज कॉर्टेक्स अँड अनदर इट इज मेड्युला. हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. आय थिंक आपण ॲड्रिनल ग्लँड घेतला होता. ॲड्रिनल ग्लँडमध्ये पण आपण आउटर पार्टला काय बोललो होतो, ॲड्रिनल कॉर्टेक्स. मधल्या पार्टला काय बोललो होतो, ॲड्रिनल मेड्युला. बरोबर. सेम इथे पण आहे. सेरिब्रम जेव्हा तुम्ही घेताय तर आउटर पार्ट, दिस वाला पार्ट आउटर 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 येतो. इट इज नोन ॲज व्हॉट बेटा, आउटर कॉर्टेक्स, सेरिब्रल कॉर्टेक्स. अँड जो मधला जो पार्ट आहे व्हाईट व्हाईट जो दिसतोय, इट इज व्हॉट, सेरिब्रल मेड्युला. इज दिस क्लिअर का बेटा? आउटर पार्ट जी आउटरची लेअर आहे ती कोण आहे, कॉर्टेक्स. कुठले पण याच्यामध्ये कॉर्टेक्स. इनर कोण असते, मेड्युला. नाव दिस इज ऑफ व्हॉट, सेरिब्रम. सो यू विल कॉल इट एज व्हॉट, सेरिब्रल cortex and cerebral medulla. Now very important it is, what is the color? कॉर्टेक्स जो आहे तो कुठला कलर दिसतोय, कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचा कलर कोणता, व्हाईट आहे की ग्रे? ग्रे. ओके. हा फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे बेटा, दॅट दिस ग्रे मॅटर. हे दिसते हा वाला कलर आहे ना, हा ग्रे आहे आणि हा कोण आहे, व्हाईट आहे. मग कॉर्टेक्स मध्ये कोणता कलर आहे, ग्रे मॅटर. अँड हिअर इट इज व्हॉट बेटा, व्हाईट मॅटर इज देयर. ठीक है. सो कॉर्टेक्स इट इज हैविंग व्हाट, ग्रे कलर, ग्रे मैटर. एंड मेड्यूला इट इज हैविंग व्हाट बेटा, द व्हाइट मैटर इज देयर. नाउ चेक हियर व्हाट दे आर सेइंग. दे आर सेइंग बेटा ग्रे मॅटर. आपल्याला बघायचं ना, व्हाय इट इज ग्रे अँड व्हाय व्हाइट मॅटर इज व्हाइट, है ना. सो हियर दे आर सेइंग की ग्रे मॅटर ऑफ सेरिब्रल कॉर्टेक्स. ठीक आहे. जो ग्रे मॅटर असतो तर त्याच्यामध्ये कुठला पार्ट असतो माहिती आहे, हा वाला पार्ट. कोणता पार्ट आहे वरचा, सेल बॉडीज, है ना. कॉर्टेक्स कंसिस्ट ऑफ सेल बॉडीज ऑफ मिलियंस ऑफ न्यूरॉन्स अलॉन्ग विथ व्हॉट बेटा, नॉन मेड्युलेटेड फायबर्स अँड डेंड्रॉन्स. म्हणजे बेटा त्याच्यामध्ये सेल बॉडीज येतात आहे आणि नॉन मेड्युलेटेड म्हणजे ही वालीचे तर हे येणार आहेत मग पूर्ण. सो कुठे जाणार आहे ते, कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये सिंपल एक सांगू का, कॉर्टेक्स जो आहे ना ग्रे कलरचा का दिसतो बेटा, कारण त्याच्यामध्ये नर्व्सचा कोणता पार्ट असणार आहे, तर मग सायटॉनचा पार्ट असतो. आणि बेटा जो मेड्युला आहे तो व्हाईट का दिसतो, तर नर्व्सचा कोणता पार्ट जातो, एक्झॉनचा पार्ट जाणार आहे. काय जाणार आहे बेटा, मेड्युलामध्ये एक्झॉनचा पार्ट जातो आणि हा पार्ट कुठे असतो, कॉर्टेक्समध्ये असणार आहे. म्हणून तर आपण असं घेतो, ब्रेनचा जो पार्ट आहे, समजा असा ब्रेन तुम्ही कन्सिडर करता, हा पार्ट कोण आहे, आउटर कॉर्टेक्स. हा पार्ट कोण असणार आहे बेटा, मेड्युला, इनर मेड्युला असेल. मग कॉर्टेक्समध्ये कोणता पार्ट जातोय, दॅट इज सेल बॉडी. आणि मेड्युलामध्ये कोण जाते, एक्झॉन. आता अजून एक गोष्ट घ्यायची आहे की कॉर्टेक्समध्ये काय काय टाकतोय आपण, सेल बॉडीज आहे. सेल बॉडीज एकाच न्यूरॉनची का, तर नाही, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहे. अलॉंग विथ अजून काय बोलतात ते बेटा, दॅट इज नॉन मेड्युलेटेड फायबर्स अँड डेंड्रॉन्स आहे ना, हे वाले नॉन मेड्युलेटेड फायबर्स अँड डेंड्रॉन्स. पुढे ते बघा, व्हाईट मॅटरमध्ये काय असणार आहे, हॅज एक्झॉन्स ऑफ विच बेटा, दॅट इज मायलिनेटेड नर्व्स. म्हणजे कॉर्टेक्समध्ये मॅक्झिमम हा वाला पार्ट असणार आहे, म्हणजे नॉन मेड्युलेटेड. ठीक आहे. पुन्हा एकदा, जो कॉर्टेक्स आपण घेतोय, इन कॉर्टेक्स व्हॉट विल बी देअर, एकतर ही जी आहे मायलिनेटेड, मायलिनेटेडचा कुठला पार्ट असेल बेटा, दॅट इज सायटॉन. ठीक आहे. मायलिनेटेड न्यूरॉनचा हा वाला पार्ट कुठे असेल, कॉर्टेक्समध्ये. दिस पार्ट वेअर इट विल बी इन मेड्युला. मेड्युलामध्ये काय असणार आहे, व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटरमध्ये कोण असेल बेटा, एक्झॉन. हा वाला पार्ट कोण आहे, एक्झॉन. कुणाचा, मायलिनेटेडचा. बरोबर, ही मायलिनेटेड तेच आहे. त्याच्यानंतर पुन्हा कॉर्टेक्समध्ये नॉन मायलिनेटेडचा कुठला पार्ट असणार आहे बेटा, नॉन मायलिनेटेडचा अख्खा पार्ट प्रेझेंट असणार आहे. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्सचं काय प्रेझेंट असेल, दिस वाला पार्ट ऑल्सो, एक्झॉन्स, डेंड्रॉन्स ऑल्सो, अँड व्हॉट बेटा, द नॉन मेड्युलेटेड फायबर. म्हणजे यू कॅन से अख्खा जो आहे ना, हा वाला जो पार्ट आहे, हा नॉन मायलिनेटेडचा अख्खा पार्ट जो आहे तर तो कुठे जातोय, कॉर्टेक्समध्ये. आणि मेड्युलामध्ये जो ग्रे व्हाईट मॅटर येतोय तिथे फक्त कोण प्रेझेंट आहे, ओनली द एक्झॉन पार्ट ऑफ मायलिनेटेड न्यूरॉन. वन्स अगेन लक्षात आले काय काय सांगितले, साची काय काय सांगितले सांग. कॉर्टेक्समध्ये कोण कोण जात आहे बेटा, कॉर्टेक्समध्ये हां सायटॉन, सेल बॉडी आहे, सेल बॉडी दोघांची पण. हां, आणि अजून काय असणार आहे त्याच्यासोबत, डेंड्रॉन्स आहे. आणि कोण आहे बेटा, दॅट इज नॉन मायलिनेटेड फायबर्स. हे कुठे गेले, हा अख्खा पार्ट असा कसला घेतला आपण, कॉर्टेक्सचा. मग मेड्युलामध्ये कोण येत आहे बेटा, ओनली द मायलिनेटेड न्यूरॉन्स है ना, मायलिनेटेड एक्झॉन्स असणार आहे. ओके. सो हे एक झालंय.
आफ्टर दॅट बेटा हे लक्षात आलंय का कॉर्टेक्स का ग्रे कलर असणार आणि का व्हाईट कलर असतो. हां, ब्रेनमध्ये कुठे पण आता हे कॉर्टेक्स आणि मिड्युलाचं तर झालंच आहे बेटा, पण ब्रेनमध्ये आता अजून पुढे ना मी न्यूक्लियाय म्हणून सांगेल. आय गेस इथे आलेलं असेल तर येईल पुढे. न्यूक्लियाय म्हणून येतं. न्यूक्लियायमध्ये पण सेम असंच प्रकार असणार आहे, ग्रे मॅटर असणार आहे व्हाईट मॅटरमध्ये. ओके, तर तसं. चल, तर आता बघूया काय बोलतात. हिअर आहे ना बेटा, वन्स अगेन द सेम थिंग. You can see here outer part and middle part. Outer part it is what? Gray matter. Middle part it is what beta? White matter it is. ठीक है. So cerebral cortex है ना? Cortex काय असते? Outer surface of cerebrum. तीस गोष्ट सारखी येते, right? Composed of what? Gray matter. Next it is what beta? Cerebral medulla. It is what beta? Deep inner part. Medulla deep inner part है, and it is composed of which matter? The white matter it is. ठीक है. then बेटा हिअर आठवत असेल बेटा, वी हॅव टेकन गायरी अँड सल्कस. आपण काय घेतलेलं आहे? गायरी अँड सल्कस. सो हिअर बेटा अगेन यू कॅन सी हे झालेलं आहे, हे ना, हे अख्खं झालेलं आहे. अगेन व्हॉट यू सी बेटा, दिस इज व्हॉट द ग्रे मॅटर गायरी. हे कोण असेल? सल्कस. अगेन काय? गायरी. बरोबर. हे गायरी मध्ये कोण असणार आहे बेटा? सल्कस असणार आहे. हे जे दिसतं हे कोण आहे? हे जे आहे तर डिप्रेशन सल्कस असणार आहे. सो दीज आर नोन ॲज, असं जे येतं ना बेटा, सो यू विल कॉल इट ॲज फोल्डेड आहे ना, कॉन्व्हॉल्युशन्स. काय वर्ड घ्यायचा आहे? कॉन्व्हॉल्युशन्स. एक्सक्रीशन आठवतंय तुम्हाला? पीसीटी, डीसीटी. व्हॉट इज द फुल फॉर्म? पीसीटीचं काय? प्रॉक्सिमल कॉन्व्हॉल्युटेड ट्युब्यूल. वर्ड इज कॉन्व्हॉल्युटेड. कॉन्व्हॉल्युटेड म्हणजे कॉन्व्हॉल्युशन्स, अँड कॉन्व्हॉल्युशन्स मीन्स व्हॉट? फोल्डेड फोल्डेड फोल्डेड, है ना. मग आता ही सुद्धा काय बेटा? फोल्डेड फोल्डेडच आहे. बराबर. सो त्यामुळे आता ते बोलतात ते काय बेटा, की सरफेस ऑफ ईच सेरिब्रल हेमिस्फियर इट इज ग्रेटली फोल्डेड बाय मेनी व्हॉट बेटा? द कॉन्व्हॉल्युशन्स नोन ॲज व्हॉट हिअर? दी फोल्ड गायरी. गायरी मीन्स व्हॉट बेटा? सो दॅट विल बी द grooves and also called what? That is sulci. बराबर बेटा. So it is that one. Next one it is